नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. आता येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच हा निर्णय झालेला आहे आणि त्याला कारणीभूत ठरले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. त्यांनी गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोगाला कैचीत पकडत, कोंडीत पकडत ज्या महाराष्ट्रातील किंवा देशातील ज्या मतदार याद्या आहेत, या याद्यामध्ये मोठा घोळ आहे आणि 92 लाख मतदारांचा हा घोळ असून यातील मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदी ह्या दुबार झालेल्या आहेत. 2 ठिकाणी मतदारांच्या नोंदी आहेत आणि या नोंदी मतदार याद्या पारदर्शक झाल्याशिवाय निवडणुका घेताच कसे, असे आव्हानच त्यांनी महायुती सरकारला दिले, निवडणूक आयोगाला दिले. आणि यासाठी त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चाही काढला. त्यामध्ये महाविकास आघाडी ही सहभागी होती. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस. मात्र यामध्ये राज ठाकरे यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने सिद्ध झालं आणि ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे स्टार झाले का? कारण ज्या ठिकाणी मतदारांच्या दुबार नोंदणी आहेत त्यांच्या नावासमोर, ज्या मतदारांचे दुबार नोंदणी आहेत त्यांच्या नावासमोर आता 2 स्टार येणार आहेत. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी मतदान करावे लागणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची, मतदार केंद्रावर जे अधिकारी आहेत त्यांची संमतीही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला आणि सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडले की ज्या ठिकाणी मतदारांच्या याद्या आहेत, दुबार याद्या आहेत, दुबार नोंदणी झालेल्या आहेत, त्या ठिकाणी मतदारांच्या नावासमोर 2 स्टार येणार असल्याने आता मतदारांना 2 ठिकाणी मतदान करता येणार नाही. कारण बरेच मतदार हे शहरामध्ये आणि ग्रामीण भागात अशा दोन्ही ठिकाणी नोंदणी झालेली होती. अनेकांचे 2 मतदारसंघात नाव होते. त्यामुळे हे मतदार 2 ठिकाणी मतदान करत असल्याचं अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू होती आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाचाही व्यवहार होत असल्याचं समोर आलं. अनेक निवडणुकीमध्ये त्याचा फटका अनेक उमेदवारांनाही बसला. आजही मोठ्या प्रमाणावर मतदार हा एका ठिकाणी राहतो, त्याची नोंदणी ही दुसऱ्या ठिकाणी असते. त्यामुळे मतदान करताना मतदार हा मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याचाही आरोप होतो आणि पैसे घेऊनच मतदान करतो, 2 ठिकाणी मतदान करतो, असे प्रकार अनेक मतदारसंघामध्ये घडत होते. आणि त्याचा हा जो प्रकार आहे तो प्रकार राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या समोर आणला आणि सत्याच्या मोर्चामध्येही त्यांनी तो मांडला की ज्या मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे तो पारदर्शक, पूर्णपणे क्लिअर झाल्याशिवाय निवडणुका घेऊ दिल्या जाणार नाही, असा इशारा त्यांनी महायुती सरकारने निवडणूक आयोगाला दिला होता. त्यामुळे त्यांनी जी लढाई सुरू केली राज ठाकरे यांनी, निवडणुकीच्या मतदार याद्या संदर्भातली जी पारदर्शकता असावी त्यासाठीची जी लढाई सुरू केली त्याला अखेर यश आलं आणि राज ठाकरे यांचं नेतृत्व या माध्यमातून आपल्याला सिद्ध झालं असं म्हणता येईल. आणि त्यांनी निवडणूक आयोगाला मतदार याद्या ज्या आहेत त्या पारदर्शक होण्यासाठी भाग पाडलं आणि दुबार नावे जे आहेत ते आता येणार नाहीत आणि त्यासमोर जर नावे असेल तर त्यासमोर 2 स्टार असणार आहे आणि पुढच्या निवडणुकीला ते सर्व नावं वगळण्याची ही प्लॅनिंग निवडणूक आयोग करू शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आले असून ते नक्कीच स्टार झाले आहेत आणि महाराष्ट्रातील, देशातील इतिहासातही हे
पहिल्यांदा घडत असल्याने मतदारांच्या याद्यासमोर जे दुबार नोंद आहेत त्यांच्या नावासमोर 2 स्टार दिले जाणार असल्याने हे इतिहासात पहिल्यांदा घडत आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या आणि महाविकास आघाडी यांच्या या लढाईची नोंद इतिहासात होईल असंही म्हणता येईल। कारण जी अनेक वर्षापासूनची मतदार याद्यामध्ये घोळ होता त्याचा उपयोग अनेक मतदान करताना अनेक उमेदवार हे करत होते। अनेक उमेदवार अनेक याद्यामध्ये मयत असलेल्या लोकांची नावे होती, त्यांच्या नावावर दुसरे लोक मतदान करण्याच्याही घटना अनेक मतदार केंद्रावर घडत होत्या। आणि हे प्रकार थांबवण्यासाठी आता निवडणूक आयोगाला पावले उचलावे लागणार आहेत। एकदम शिस्तीमध्ये जो मतदार आहे त्याचंच नाव मतदार यादीत असणार आहे, त्यालाच मतदान करावे लागणार आहे। त्याचं आयडेंटिटी कार्ड, त्याची प्रूफ हे प्रत्येक ठिकाणी शोधले जाणार आहे। जर नाव ही असेल तर त्याला एकाच ठिकाणी मतदान करावे लागणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आता मतदार याद्यामध्ये पारदर्शकता येण्यास सुरुवात होणार आहे। आणि जे राज ठाकरे यांच्या आरोपानुसार जे 52 लाख मतदारांचा जो घोळ आहे तो यामुळे पारदर्शक होईल, स्पष्ट होईल आणि जो घोळ आहे तो मिटण्यास मदत होईल। त्यामुळे राज ठाकरे यांनी जे पाऊल उचललं, जे आंदोलन केलं त्याला यश आलं। कारण एक या संदर्भात गोष्ट सांगितली जाते की एखाद्या जंगलाला जर आग लागली तर पूर्ण गाव जंगल जाळण्याची वाट पाहते। आता आपल्या हातात काही नाही, मात्र एक चिमणी असते आणि ती चिमणी आपल्या चोचीने पाणी टाकत असते आणि आपलं तर गावकरी म्हणतात या चोचीच्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे का? मात्र चोच म्हणते मी बघणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवण्या, चिमणी म्हणते की मी आग जेव्हा लागली तेव्हा मी बघणाऱ्यामध्ये नव्हते तर आग विझवणाऱ्यामध्ये होते। माझ्या एका थेंबाने जरी जंगलाची आग बुझली जाणार नाही, मात्र माझी इतिहासामध्ये नोंद होईल की मी जंगलाला लागलेल्या आग विझवणाऱ्यामध्ये होते। असाच प्रकार आता या मतदार याद्यांच्या संदर्भात घडलेला आहे। राज ठाकरे यांनी जे आंदोलन हाती घेतलं आणि त्याचा परिणाम म्हणून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागला आणि दुबार मतदार जे आहेत त्यांचे नाव आता वगळले जाणार आहे। मात्र या निवडणुकीच्या दरम्यान या मतदारांसमोर दुबार स्टार येणार आहेत आणि त्यांना 2 ठिकाणी मतदान करता येणार नाही। त्यामुळे राज ठाकरे यांच्या आंदोलनाला यश येऊन ते खऱ्या अर्थाने या प्रकरणामध्ये, या आंदोलनामध्ये स्टार झाले का? आणि इथून पुढेही राज ठाकरे आपल्या नेतृत्वामध्ये जर राज्याची सत्ता आली तर आपण सुतासारखं महाराष्ट्राला सरळ करू असं जे नेहमी म्हणतात ते करू शकतात का? आणि त्यांच्या हातामध्ये येणाऱ्या काळात मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्या साथीने, महाविकास आघाडीच्या साथीने येऊ शकते का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि राज ठाकरे यांनी जे मतदार याद्यामधील जो घोळ आहे त्या संदर्भात जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि इथून पुढेही आणखीन ज्या मतदार होत असताना, एखाद्या केंद्रावर मतदान होत असताना किंवा मतदार याद्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित बदल हवे आहेत किंवा काय यामध्ये घोळ होता की जसे मयतांचं एखादा उमेदवार, एखादा मतदार हा मयत असेल तर त्याची मतदान करून घेतलं जातं, असे अनेक केंद्रावर घडतं किंवा एखाद्या ऐवजी दुसराच मतदान करतो का? असे अनेक घोळ होत असतात। अनेक ठिकाणी 2-2 ठिकाणी उमेदवार मतदान करतात, असे अनेक घोळ होतात का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये येणाऱ्या काळात पारदर्शक निवडणुका कशा होतील यासाठी इतरही राजकीय पक्षांच्या नेते असो
त्यांनीही पुढाकार घेतला पाहिजे आणि निवडणूक आयोगानेही आपल्या मतदार याद्या पारदर्शक कशा होतील, मतदान पारदर्शक कसं होईल या संदर्भात पावले उचलली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल आणि जे निवडणुकीमध्ये वारेमाप उमेदवार खर्च करत असतो त्यालाही कुठेतरी पायबंद घालवण्यासाठी निवडणूक आयोग पावले उचलेल का याची आपण वाट पाहूया आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.